समर्थ श्रीराम. दशक 6 समास 10 अनिर्वाच्य निरूपण. या समासामध्ये समर्थांचं भाषा प्रभुत्व जागोजागी आढळतं. काही मुद्दे असे आहेत या समासातले. भाषेचं प्रधान कार्य, शब्द आणि अर्थ यांचा संबंध, अर्थाचं स्वरूप, अर्थ आणि सद्वस्तू यांचा संबंध, आणि जे शब्दात सांगता येत नाही त्याचं भाषेमध्ये असलेलं स्थान. आता सविस्तर विषय असा आहे, मुख्य विषय असा की ब्रह्मज्ञान ही काही सांगता येण्यासारखी गोष्ट नाही, शब्दात बांधता येत नाही. म्हणजे कसं, एखाद्याला जर गूळ खायला दिला तर तो त्याला कसा लागेल? अर्थातच गोड. हो, पण गोड म्हणजे कसा? गोड म्हणजे कसा त्याचं वर्णन करा पाहू. मग जे तिखट नाही, जे कडू नाही, असं काहीसं वर्णन होईल. पण गोड म्हणजे नेमका कसा त्याचं वर्णन नाही ना करता येत, कारण त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. मग तसंच ब्रह्मज्ञान असतं का? ते कसं असतं? नाही सांगता येत ते. त्याचा अनुभव घेतल्या वाचून पर्याय नाही. या स्थितीमध्ये अनुभव घेणं ही भाषा देखील वापरता येत नाही. स्वरूपाशी झालेली ती समरसता असते. दृश्यातील अतिशय सूक्ष्म अनुभव घेऊन स्वरूप साक्षात्काराशी त्याचं साम्य लावावं लागतं. मग तो एक शब्दांचा डोलारा होऊन बसतो आणि म्हणूनच अनिर्वाच्य निरूपण होतं त्याचं. हो, पण ज्याने हा अनुभव घेतला त्या घेणाऱ्याच्या वृत्तीतला फरक मात्र कळतो. कसा कळतो? त्याचं मुख्य लक्षण म्हणजे त्याच्या ठिकाणी असलेलं परमसमाधान, आणि दुसरं लक्षण संशयरहितता. आपण आणि सद्वस्तू किंवा आपण आणि परमात्मा एकच आहोत या अभिन्नपणाच्या अनुभवाने सहजस्थिती प्राप्त होते. या अवस्थेत देहाचे सर्व व्यवहार होत असतात, तरी सुद्धा स्वरूपाचं ऐक्य जसंच्या तसं राहतं. आपण याबद्दलचं एक मागे उदाहरण पाहिलं होतं, परमपूज्य दत्त महाराज कवीश्वर यांचं. त्यांच्याच तोडीचे श्री निसर्गदत्त महाराज हे सुद्धा असेच. पानपट्टीचं दुकान होतं त्यांचं, आणि घरी बायको निवर्तल्याची बातमी आली. पान लावताना कुठेही भावनांचा अतिरेक नाही. शांत अलिप्त भूमिकेतून काम आटोपलं आणि मग घरी गेले. आपल्या आजूबाजूलाच अशी संत मंडळी असतात, पण आपल्या डोळ्यांवर पट्टी असते. बुद्धीचं आवरण झाकलेलं असतं, म्हणजे रिसेप्टिव्हिटीची दारं बंद असतात आणि अहंकाराची भूमिका प्रधान असते. अविद्येच्या झडपेने विवेकबुद्धीला शिरकावच नसतो मुळी. मुख्य म्हणजे आपलं उद्दिष्ट, फोकस ठरलेला नसतो. आला दिवस गेला दिवस, अशा शैथिल्यामुळे आयुष्याची कित्येक वर्ष फुकट जातात. आणि म्हणून समर्थ हा उहापोह करतायत, हात धरून समजावतायत, जाग करतायत. अरे बाबा, तू अजून स्वप्नातून जागा नाही का झालास? उठ. विवेकानंदही तेच म्हणतायत ना, उत्तिष्ठ जागृतः प्राप्य वरान्न बोधः. स्टार नोट म्हणते, ग्रंथ वाचनालयाचं धन नाही, मनावर बिंबवायचे. मन एक प्रयोगशाळा आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.